नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी यासाठी आपण 100 प्रश्न बघणार आहोत. आणि हे 100 प्रश्न आपले असतात मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि तांत्रिक प्रश्न. यात आपण 100 प्रश्न घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, खालील शब्दातून चपळ या शब्दासाठी योग्य शब्द निवडा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? चालाक. चपळ म्हणजे चालाक. पुढचा प्रश्न आहे आपला, रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते विचारला आहे. तर कोणता प्रयोग आहे? हा भावे प्रयोग. कारण कसं आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला पण, आणि दोघांनाही जर प्रत्यय लागलं असेल तर ते भावे प्रयोग होत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा, गंगा नदी पुराने भरून गेली या वाक्यातील काळ ओळखा. तर कोणता काळ आहे? गंगा नदी पुराने भरून गेली. पुराने भरलेली आहे तर तो कोणता काळ येणार आहे? पूर्ण भूतकाळ. भरून गेली तर ते काय असते? पूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे आपला चौथा, ऊर बडवणे या वाक्यप्रयोगाचा योग्य अर्थ सांगा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर दुःखाने छाती बडवणे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 5, रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा योग्य अर्थ कुठला आहे? रात्र थोडी आणि सोंगे फार. तर काम पुष्कळ पण वेळ थोडा या म्हणीचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे 6, अबब केवढा मोठा साप हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? या प्रश्नाचं सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 3 उद्गारवाचं. पुढचा प्रश्न आहे आपला 7, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रात्र फिल इन द ब्लँक्स आहे. रिकाम्या जागी भरायचा आहे. तर काय आहे? रात्र वैण्याची आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मांजर या नामाचे अनेक वचन करा. मांजरचे अनेक वचन काय होते? तर मांजरच. ऑप्शन. पुढचा प्रश्न आपला, पाणी दिले म्हणून झाडे जगली या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? तर ते आहे उद्देशबोधक. पाणी दिले म्हणून झाडे जगली. तर हे काय आहे? उद्देशबोधक. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 10, सामान्य ज्ञानावरील प्रश्न बऱ्याच प्रमाणात असतात. सामान्य ज्ञानावरील बरेच प्रश्न कसे असतात? तर ते जटिल असतात. हो की नाही? असतात ना? पुढचा प्रश्न आहे आपला 11, विजेच्या कडाकडानंतर आकाशात ढगांचा होतो कडकडाट. विजेचा जेव्हा कडकडाट होतो तेव्हा ढगांचा काय होतो? काय होतं? तर गडगडाट. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 12, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुण्याला गाडी पोहोचली तेव्हा नुकतेच उजाडले होते. कुठला प्रयोग आहे? पुण्याला गाडी पोहोचली तेव्हा नुकतेच उजाडले होते. तर ते कुठला आहे? भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे 13, कंपाऊंडर, टेम्परेचर व कंडक्टर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहे? तर ते आहेत इंग्रजी. कंपाऊंडर, टेम्परेचर आणि कंडक्टर हे आपण मराठीत बोलतो ना, तर ते इंग्रजी भाषेतून आलेले आहेत मराठीत. भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर त्याला समानार्थी शब्द कुठला आहे? तर तो भृंगा. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? अनावृष्टी. अतिवृष्टीचं. पुढचा प्रश्न आहे 16,
सबस्टिट्यूट. काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर त्याचं अनादर, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला सिंगल. काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 2 शाद. पुढचा प्रश्न आहे आपला 18. चूज द करेक्ट प्रेपोजिशन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स अँड फिल इन द ब्लँक्स. आय हॅव बीन इल लास्ट मंथ. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 19. फ्लोर इज मॅड, फिल इन द ब्लँक्स विथ. तर काय आन्सर असणार आहे? ऑप्शन पहिलं, फ्रॉम. पुढचा प्रश्न आहे आपला 20. वी शूड राईट द पेपर, फिल इन द ब्लँक्स इंक. वी शूड राईट द पेपर, फिल इन द ब्लँक्स इंक. तर काय येणार आहे त्यात? इन इंक. पुढचा प्रश्न आहे आपला 21. दे टॉक्ड द प्रॉब्लेम फॉर ओव्हर लास्ट नाईट. ओव्हर द प्रॉब्लेम फॉर ओव्हर लास्ट नाईट, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 22. ओनली अनसेल्फिश लीडर्स कॅन, फिल इन द ब्लँक्स द पीपल. इन्स्पायर द पीपल, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला टू एक्झामिन वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 24. ब्रिंगिंग about gentle and painless death from uncurable diseases. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? 24चं तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 25. लार्ज स्केल डिपार्चर ऑफ पीपल. तर काय असणार करेक्ट आन्सर आपलं? ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 26. ग्रॅज्युअल रिकव्हरी फ्रॉम इलनेस. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 27. अ चाइल्ड ऑफ अनयुजुअल आर रिमार्केबल टॅलेंट. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला tuberculosis is a disease which spread by contact. कसं फैलते ते? 28. तर ऑप्शन 4 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 29. द हायर क्लास स्टुडंट्स should be careful as regards discipline as the youngster tend to fill in the blanks they. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? एम्युलेट, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट इज अ न्यूली इव्हॉल्विंग ब्रांच ऑफ सायन्स. काय असणार प्रश्नाचं उत्तर? स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट इज अ न्यूली इव्हॉल्विंग
ब्रॉन्झ ऑफ सायन्स. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जिओग्राफी, इथॉलॉजी, जिओलॉजी, इकॉलॉजी. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 31. 21व्या शतकात मनुष्याला अधिक कार्यक्षम व गतिमान बनवण्यात कोणाचा वाटा मोठा आहे? तर ते संगणक. पुढचा प्रश्न आहे आपला 32. राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात? तर राज्यपाल हे लोकसभेचे काम म्हणून पाहतात. पुढचा प्रश्न आहे आपला 33. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण? राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात? तर ते असते राष्ट्रपतीचे. करेक्शन करून घ्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण आहेत? कोण होत्या पहिल्या न्यायाधीश? तर ते आहे फातिमा बीबी. पुढचा प्रश्न आहे आपला 34. राज्यपालाला खालीलपैकी कोण शपथ देतो? तर राज्यपालाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देत असतात. 35 आपला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कारकिर्दीनुसार योग्य क्रम लावा. तर काय असणार आहे? करेक्ट आन्सर ऑप्शन 4 असणार आहे. यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक आणि मग शंकरराव चव्हाण असं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला मार्क म्हणजे काय? 36. मार्क म्हणजे काय? तर काय आहे ते? प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई राष्ट्र संघटना. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 37. 26 जानेवारी हा दिवस भारतात साजरा केला जातो. सोपा प्रश्न, माहीतच आहे. तर ते प्रजासत्ताक दिन. पुढचा प्रश्न आपला 38. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हा सोपा प्रश्न आहे. तर कोण होते ते? पंडित नेहरू पहिले पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे आपला 39. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य पाठवल्या जातात? तर ते आहे चंदीगड. पुढचा प्रश्न आहे आपला आहे 40. सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहांना सर्वाधिक कालावधी लागतो? सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारण्यासाठी कोणत्या ग्रहांना सर्वाधिक कालावधी लागतो? तर ते आहे गुरु. जास्त कालावधी घेतो तो. पुढचा प्रश्न आहे आपला 41. आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? माहिती आहे सगळ्यांनाच. तर काय आहे ते? 8 मार्च. पुढचा प्रश्न आहे आपला 42. महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? हा एक प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. तर तो नाशिक येथे. पुढचा प्रश्न आहे आपला 43. औरंगाबाद जिल्ह्यात येथे पक्षी अभयारण्य आहे. हा एक प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. सोपा आहे. जायकवाडी. पुढचा प्रश्न आहे कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? कोरकू आदिवासी जमात. तर ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे 45. एका रेखावृत्तास सूर्यासमोर जाण्यास किती मिनिटे लागतात? एका रेखावृत्तास सूर्याभोवती समोर जाण्यास किती मिनिटे लागतात? तर ते आहे 4 मिनिट.
पुढचा प्रश्न आहे आपला 46. जॉनचा जन्म 1980 साली झाला व डेव्हिडचा जन्म 1940 साली झाला, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 47. अ आणि ब असं दिलेले आहेत. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला आणि परवा सोमवार आहे. पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 48. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? कोणता येईल? तर ऑप्शन 1 येईल, यू येईल तिथे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. रमेशला प्रत्येक 30 मिनिटास 1 गोळी याप्रमाणे 6 गोळ्या संपवण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे. अहमदनगरमधील मदनलाल हिराचंद बलचंद्रा यांच्या जैन वस्त्र भांडामधील 20 मीटर सुती कापडाच्या ताग्याचे प्रत्येकी 1 मीटर असे 20 तुकडे करण्यासाठी किती काप घालावे लागतील? किती काप घालावे लागतील? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 1 19. जेव्हाही विचारलं जेवढे सांगितले, जर 20 तुकडे सांगितले असेल तर जर आपण काप करतो तर -1 करून टाकायचं आपलं, -1 तर 19. 30 जर सांगितलं असेल तर -1 करायचं, 29 असं. याप्रमाणे जेवढं सांगितलं असेल तर -1 करायचं, तुमचा आन्सर येईल. पुढचा प्रश्न आहे आपला 51. रामराव एक सायकल 1250 रुपयाला खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 150 रुपये खर्च आला. त्याने ती सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 2 चौरस कोणत्याही बाजूने जोडल्यास निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल? 2 चौरस दोन्ही बाजूने जोडल्यास तर निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल? तर ती आयत होईल, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 8 मजूर 4 दिवसात 1600 रुपये कमवतात, तर 12 मजूर 3 दिवसात किती रुपये कमवतील? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला दर साल दर सेकड़ा 6 दराने 2500 रुपयाची 5 वर्षांनी किती रुपये रास होईल? आपल्याला रास विचारलेली आहे. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? काय येणार? किती रुपयाची दिलेली आहे? तर 2500. 2500 किती दराने? 6 रुपये गुणिला 6. किती वर्षासाठी? तर ते 5 वर्ष.
भागीला काय 100. हे 2 शून्य कटले, वरचे 2 खालचे 2. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार मग किती उरले 25 गुणिला 6 गुणिला 5. तर काय येईल, कसं येईल बघा. उरलं किती 25 गुणिला 6 गुणिला 5. तर 25 गुणिला 6 जर केले 150 येतात. 150 गुणिला जर 5 केलं तर किती होतात ते 750. बरोबर आहे, आले 750. तर मग काय करायचं, 750 आलं तर मग ते काय म्हणत आहेत, आपले किती आहेत 2500 रुपयाची दिलेली आहे. तर आपलं उत्तर काय आलं होतं 750. ना आपल्याला काय काढायचे आहे, रास काढायची आहे. तर रास कसे काढतात, 750 आपलं 750 आपलं उत्तर आलं होतं. त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, 2500 आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात प्लस करायचं आहे. तर आपला करेक्ट आन्सर काय येणार आहे, तर 750 काय होतं आपलं, 750 होतं आपलं सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज होतं. तर आपल्याला आता रास काढायची आहे. तर रास, तर आपली काय होतं, किंमत 2500 होतं. ठीक आहे, 0 0 5चे 5 7 आणि 5 12चे 2 हातचा आला 1. किती होते आपलं रास 3250. 3250. तर कुठे आहे, तर करेक्ट आन्सर असणाऱ्याला आपला ऑप्शन 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का कसं केलं आहे बघा. परत सांगते तुम्हाला, 250 रुपये आपले काय झाले, किती रुपया दर आपल्याला 2500 रुपये किती रुपये दराने दिलेले आहेत, 6 रुपये. आणि किती वर्षासाठी दिलेले आहेत, ते 5 वर्षासाठी. बरोबर आहे. तर याला भागायचं आपल्याला 100ने. 100ने भागायचं आहे. खालचे 2 शून्य कट झाले आणि वरचे 2 शून्य कट झाले. तर उरले किती 25 गुणिला 6 गुणिला 5. जर यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आन्सर किती येते, आन्सर येते तुमचं 750. 750 हे काय झालं आपलं सरळ व्याज झालं, हो की नाही, सरळ व्याज झालं. पण आपल्याला काढायचं काय आहे, रास काढायची आहे. तर रास काढायची आहे. तर आपल्याला 750मध्ये आपली जी किंमत दिली आहे रुपये, ते त्याच्यात ॲड करायचे 2500. तर आपला आन्सर काय येतो 3250. हा आपलं रास राहणार आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला, ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं, एक ते 100 या संख्यापैकी 9ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती. 1 ते 100 हे संख्या आहेत, त्याच्यात 9ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, तर ते आहेत 11. पुढचा प्रश्न आहे आपला 56. एका वर्गामध्ये मुलांची जेवढी संख्या आहे त्याच्या 1.5पट संख्या मुलांची आहे. जर वर्गात एकूण 150 विद्यार्थी संख्या असेल तर मुलांची संख्या किती. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन सी, ऑप्शन 3 60. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी विषम संख्या आणि समसंख्या यांची वजाबाकी किती येईल. किती येणार. जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे,
32 गुणिला 6 इज इक्वल टू किती असं दिलेलं आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 59. खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर कुठली आहे विषम संख्या? तर ऑप्शन 4 आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 2, 5, 11, 23 आणि 47. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? कुठला अंक येईल? तर बघा 2, 5, 11, 23 आणि 47 दिलेला आहे. यातील फरक कितीचा आहे? याच्यामध्ये फरक 3चा आहे. याच्यामध्ये फरक जर बघितलं तुम्ही तर 6चा आहे. इथे जर बघितलं तर 12चा फरक आहे. इथे जर बघितलं 24चा फरक आहे. मग समोरचं येईल तर फरक किती येईल? 48चा येईल. गुणाकार केलेला आहे. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48. तर पुढचा अंक कुठला येईल आपला? 495 येईल. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. फरक बघायचं किती कितीचा आहे अंकामध्ये, त्यानुसार ते केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला त्वचेला काळा रंग मुळे येतो. हा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे, बरेचदा झालेला आहे. तर ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मेल्यालिंग. पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शरीरात गुणसूत्रे असतात. मागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहे ते प्रश्न. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपलं प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? तर ते 14 ग्रॅम असते. पुढचा प्रश्न आहे आपला 64. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कुठला आहे? मानवी शरीरातील तर ते आहेत पेशी. सर्वात लहान घटक विचारले. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते आहे? कुठले साधन आहे रक्तदाब मोजायचे? ऑप्शन 3. याच्या आधी हा प्रश्न झालेला आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे 66. रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. कोणत्या रोगामुळे? तर ते मोतीबिंदू. पुढचा प्रश्न आहे आपला 67. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? तर ते काय आहे? प्लाझ्मोडियम. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? तर तो आहे क्षय. पुढचा प्रश्न आहे आपला 69. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते? तोंडाने दिली जाते माहिती आहे सगळ्यांना. तर ती पोलिओ तोंडावाटे दिली जाते. पुढचा प्रश्न आहे टायफॉइडचे रोग जंतू आकाराचे असतात. मागच्या वेळेस हा प्रश्न झालेला आहे आपला. तर ते असतात दंडाकृती. पुढचा प्रश्न आहे आपला 71. एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली? एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली आहे? तर 1978. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर जीवनसत्वाचा डोस दिला जातो. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ते ऑप्शन 2 असणार आहे. 6 महिने जीवनसत्वाचा डोस दिला जातो. पुढचा प्रश्न आहे 73. डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते?
डाळी आणि कडधान्यामध्ये, तर ते असते 20 ते 25%. पुढचा प्रश्न आहे आपला 74. पालेभाज्यात जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर अ हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते. पालेभाज्या जीवनसत्व अ, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 75. सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते? हा आन्सर सगळ्यांनाच माहीत आहे. ऑप्शन 3 असणार आहे. 76 प्रश्न आहे आपला, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? कॅल्शियमची मानवी शरीराला गरज कशासाठी असते? तर काय आहे? 1 आणि 2 बरोबर आहेत. हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी आणि रक्त उठण्यासाठी. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, लोहाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. तर कुठला रोग होतो लोहाच्या कमतरतेमुळे? तर ते रक्तक्षय. पुढचा प्रश्न आहे आपला 78. भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? तर तो आहे काश्मीर व आसाम. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे 79. जीवनसत्वाच्या अभावामुळे आजार होतो. सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो कोणता? दात आंधळेपणा. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, खरुज हा चा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो. तर त्वचेचा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 81. DPT या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? DPT या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही? तर ते हगवन. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे 82. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असणार. या आधी झालेला आहे हा प्रश्न. तर काय असणार आहे? वरील सर्व बरोबर. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 83. जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? तर ते देवी. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपला 84. जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 3 भारत. पुढचा प्रश्न आपला 85. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले आहे? कोणत्या सालापर्यंत? तर ते 1991. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 86. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबवला जात आहे? कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबवला जात आहे? तर ते आहे 1955. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे? सोपा प्रश्न आणि याआधी झालेले पण आहेत. तर ते क्षयरोगासाठी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर ते कोण होती? डॉक्टर आनंदीबाई जोशी हे पहिले डॉक्टर महिला होत्या. पुढचा प्रश्न आहे आपला 89. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
हा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे, तर ते पुण्याला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न आहे आपला 91, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा 2रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे आपला 92, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्याची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? तर 1ली व 4थी या विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी केली जाते. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 93, कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 94, मानवी शरीरात एकूण साधारणतः लिटर रक्त असते? 5 लिटर. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 95, जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो? एड्स दिन म्हणून आपलं 1 डिसेंबर. आतापर्यंत आपण जेवढे बघितलं याच्यातले बरेचसे प्रश्न आपण आधीच घेतलेले आहोत. ज्यांनी जे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, रेबीज हा आजार प्राणी चावल्यामुळे होतो? कोणते प्राणी चावल्यामुळे रेबीज? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 97, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते? किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून? तर ते आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 98, दूरदर्शन पाहताना रिकाम्या जागा ते रिकाम्या जागा फूट असे अंतर असावे? तर आहे दूरदर्शन पाहताना 6 ते 7 फूट असे अंतर असावे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 99, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ती 1948. ऑप्शन 2. या व्हिडिओचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? याच्या आधी झालेला आहे प्रश्न. रक्तगटाचा शोध. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर आपण इथे 100 प्रश्न बघितलेले आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.